मी कासरसाईचा शेतकरी सुनील किरवे। मी 1 एकरमध्ये काकडीची लागवड करण्याचं नियोजन केलं होतं। सुरुवातीला मी याची नांगरट केली। नांगरट केल्यानंतर मी बेड बनवले। बेड बनवल्यानंतर मी कोंबड खत, शेणखत आणि त्याच्यामध्ये मळी असं तिन्हीचं कल्चर तयार केलं। बेडवर ते व्यवस्थित प्रमाणे हातरलं। लॅटरल हातरल्यानंतर त्याच्यावर मी पेपर हातरले आणि मग 2-2 बिया असे 2 फुटावर 2-2 बिया याप्रमाणे लागवड करून घेतली। साधारण मला ह्या सगळ्या प्रोसेसला 35 ते 40 हजार रुपये खर्च आलेला होता। नंतर बियाणं आणि नंतर मी सुरुवातीला 3 पानानंतर काकडी आल्यानंतर प्रत्येक तिसऱ्या वर्षी ड्रिंचिंग केलेले आहे। म्हणजे ह्युमिक ॲसिड आणि 19-19 दर 3 दिवसाला ड्रिंचिंग करत आलेलो आहे। आणि आत्तापर्यंत माझ्या काकडीचा खर्च जवळजवळ 60 ते 70 हजार रुपये झालेला आहे आणि 2.5 ते 3 लाख रुपये उत्पन्न मला अपेक्षित आहे। मी पूर्वीपासून करत आलेलो काकडीची व्हरायटी आहे, त्यामुळे काहीच अडचण नाही। आणि आता बिनरोगी त्याप्रमाणे जे सेंद्रिय खतं वापरली म्हणजे शेणखत आणि नंतर कोंबड खत आणि मळी या तिन्हीचं जे मिक्सचर केलं। ॲग्रिकल्चर कॉलेजमधून मी सगळे जीवाणू आणले, त्याचा सगळा बेड तयार करून मी त्याच्यामध्ये ते कल्चर डेव्हलप करून या काकडीला वापरलेलं आहे। ही टोटल सेंद्रिय पद्धतीने केलेली काकडी आहे। त्यामुळे हिच्यात आणि हिची जी क्वालिटी आहे, जे मार्केटमध्ये जे शायनिंग आहे ती एकदम अप्रतिम आहे। ही जी मार्केटमध्ये ठेवल्या 10 ते 20% फास्ट मार्केटमध्ये लगेच संपून जाते।